नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. एखादा पक्ष सत्तेत आला किंवा सत्तेत वारंवार उठबस करू लागला की मग त्या पक्षाला झोपू पाहणारी मंडळी खडबडून जागी होतात आणि मग अशा कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून अशा काही अक्षम्य चुका घडतात की नंतर त्यांच्यामुळेच पक्ष झोपला जातो. आणि असेच काही पदाधिकारी आपल्या पुण्यातल्या भाजपला लाभलेले आहेत. या पदाधिकाऱ्यांचे कारनामे खरं तर ऐकून थक्क व्हाल तुम्ही अशी परिस्थिती आहे. एका महापालिकेतल्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केलं, अरेरावी केली, दमदाटी केली, धमकावलं. तर दुसऱ्यानं चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याचाच विनयभंग केला असे आरोप या पदाधिकाऱ्यांवर आहेत. आता ताऊन सुलाखून ही सगळी कार्यकर्ते पदाधिकारी या पदापर्यंत घेतली जातात असं म्हटलं जातं. एकतर मुळात भाजप शिस्तीचा पक्ष म्हणून म्हटला जातो. पण आता याच भाजप पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची बेशिस्त, त्यांचं गैरवर्तन चव्हाट्यावर आल्यानंतर मात्र भाजपनं जणू काही आम्ही आणि त्यांचा संबंध नाही हे नेहमीप्रमाणे आपलं साळसूतपणाचं वाक्य समोर टाकलेलं आहे. मग कुणीतरी येऊन त्यानं राजीनामा दिलाय, कुणीतरी येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, कुणीतरी पुढे येऊन चौकशी चालू आहे, अशा काहीतरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे सोडायच्या. कालांतराने ही प्रकरणं शांत झाली की पुन्हा नव्यानं उद्योग करायला कुठला तरी पदाधिकारी डोकं वर काढतो. मुळात एकतर छटाकभर किमतीचं पद मिळतं आणि त्या पदाला असं काही गोंजारून बसतात ही सगळी मंडळी की याच पदाच्या जोरावर एकतर मुळात राज्यात यांची सत्ता, त्यामुळे सत्तेची डोक्यात हवा, त्यातून माज आणि मग मस्ती, आणि मग या सगळ्या पदाच्या माध्यमातून असं काही मिरवतात की जणू राज्य, या राज्याचे मालक आम्ही आणि या राज्यातली प्रत्येक वस्तू गोष्ट ही आमची प्रॉपर्टी, अशा पद्धतीने हे वागायला लागतात. खरं तर या भाजपनं अच्छे दिन म्हणत 2014 साली सत्तेत प्रवेश केला, अगदी देशात प्रवेश केला. पण देशाला अच्छे दिन आणता आणता आपल्या पुण्यात मात्र या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुरे दिन आणले, हे मात्र नक्की. आज मी 2 पदाधिकाऱ्यांबद्दल बोलणार आहे. सकाळपासून माध्यमांमध्ये एका पदाधिकाऱ्याची चर्चा सुरू आहेच. पहिला पदाधिकारी आठवणीसाठी नाव आहे ओमकार कदम, भाजप कामगार आघाडी पुणे शहराध्यक्ष. काय करायचं या पट्ट्याचं काम एकच, टोळकं घ्यायचं, घोळका करायचा, महापालिकेत घुसायचं आणि या अधिकाऱ्याला दमदाटी कर, त्याच्या दालनात जाऊन काहीतरी गोंधळ घाल, तिथे आपली ताकद दाखव आणि महापालिकेत पडीक राहायचं. आता मुळात कामगार आघाडीचा अध्यक्ष म्हणजे कामगारांचे प्रश्न सोडवणं हे त्यांचं काम, कामगारांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम. पण हे मात्र आपल्याकडून इतरांवर कसा अन्याय होईल याच कामाला जरा जास्त लक्ष देत बसले. मुळातच या सगळ्या प्रकरणामध्ये नुकतंच चर्चेला आलेलं प्रकरण हे ओमकार कदम या पदाधिकाऱ्यांचं होतं. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी ओमकार कदम या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला. आता ही बातमी शिळी होते न होते तोच ताजी बातमी आली. प्रमोद कोंढरे, भाजप पुणे शहर सरचिटणीस, ज्यांना महामंत्री पण म्हटलं जातं, विश्रामबाग विभाग अध्यक्ष, विश्रामबाग वाडा विभाग अध्यक्ष, अशी वेगवेगळी पदे या पदाधिकाऱ्यांकडे आहेत. यांनी म्हणे 23 तारखेला चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यांशीच गैरवर्तन केलं, त्यामुळे त्यांच्या विरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. एकंदरीत काय आहे, दोन्ही ठिकाणी पाहिलं तर तक्रारदार कोण आहे,
महिला. म्हणजेच या सगळ्या प्रकरणावरचा जर विचार केला तर आता माझ्याकडे लाईव्ह साठी एकच हेडिंग आहे, आता कोण रे आधी कदम, महिलांशी गैरवर्तन हेच का परिवर्तन, बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांचे कारनामे. आता महत्वाचा मुद्दा, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना असं जणू वाटतंय की आता म्हणजे आम्ही स्वर्गात आहोत, आमची केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, याच्या आधी पण आमचीच महापालिकेत होती सत्ता, परत आम्हीच मिरवणार कित्ता वगैरे बरंच काय बाता मारत बसतात ते. पण त्यांना हे ठाऊक नाहीये की आपल्यातल्याच काही असंतोषी आणि विघ्न संतोषी लोकांमुळे आपणच आपल्या पक्षाला झोपवतोय, हे यांच्या लक्षात येत नाहीये. आता हा सत्तेचा माज मस्ती म्हणायची का कुणी थेट यांना कुणीच कुणाला आवर घालत नाही म्हणून चाललंय असं म्हणायचं, हे यांचे यांनाच माहिती. कारण पालिकेत घुसून कुणीही महिला अधिकाऱ्याशी अरेरावी करतोय, उद्धट वर्तन करतोय, तर कुणी दिवसा ढवळ्या भर गर्दीचा फायदा उठवून महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन करतोय. आता इथं एक तर असं म्हटलं जातं की भाजपची पक्षशिस्त म्हणजे आहा वाखाणण्यासारखी, संघाच्या मुशीतून घडलेला हा पक्ष. पण प्रश्न असा आहे, या पक्षात कुणाचाच कुणाला धाक राहिला नसावा किंवा मग आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, हा सत्तेचा माज यांना आला असावा. खरं तर ओमकार कदम हे प्रकरण पहिल्यांदा ऐकूयात का प्रमोद कोंढरे? चला आजचं ताजं आहे म्हणून आपण प्रमोद कोंढरेंचं घेऊ. आता प्रमोद कोंढरे हे नेमकं असं व्यक्तिमत्व आहे की यांच्या विरोधात आजच काही गुन्हा दाखल झाला असं नाही, यांच्या विरोधात आधी 4 गुन्हे दाखल झालेले आहेत. आता ते देखील 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, खडक, विश्रामबाग आणि डेक्कन. खडक पोलीस स्टेशनमध्ये यांच्या विरोधात IPC 385, 506, 507. विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत, IPC 452, 143, 147, 149, 427, 506. विश्रामबाग मधलाच दुसरा गुन्हा IPC 188, 34 आणि डेक्कन पोलीस स्टेशन मधला गुन्हा 354, 504, 506, 43 जो 2022 ला घडला होता. म्हणजे 2011 साली पण गुन्हा घडलेला आहे, 2010 साली पण गुन्हा घडला यांच्या हातून, 2015 ला पण घडलाय, 2022 ला पण घडलाय आणि आता 5वा गुन्हा 2025 चा काय मॉलेस्टेशनचा. त्यामुळं मुळातच यांच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत आणि अशा व्यक्तिमत्वाला पदाधिकारी केलं गेलेलं आहे. ते पण काय, पुण्याचे शहर सरचिटणीस महामंत्री. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर ओमकार कदम यांनी आधीच पक्षात घाण करून ठेवली होती, ती घाण साफ करता 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 नाकिनवाली असतानाच आणखी प्रमोद कोंढरे या नावाच्या पदाधिकाऱ्यांनी घाण करून ठेवली. त्यामुळं या सगळ्या प्रकरणात जर आता आपण विचार केला तर या पदाधिकाऱ्यानं आपल्या अंगावर ज्या आधी 4 गुन्हे दाखल आहेत त्यात 5वा पण गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. म्हणजेच आम्ही निर्डावलेलो आहोत, आमच्या मागे आमची सत्ता आहे, आमच्या मागे आमचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आहेत, त्यामुळे आता काय आम्हाला काही म्हणजे तसं काही होईल असं काही वाटत नाही. पण हा यांचा गोड गैरसमज आहे. आज यांच्याच प्रकाराचा CCTV संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला आणि त्यात त्यांनी जे काही गैरवर्तन केलंय किंवा नाही, किंवा ते म्हणतात मी काही केलंच नाही, हे आता पोलीस तपासात निष्पन्न होईलच. पण इथं दस्तूर खुद्द त्याच महिला पोलीस अधिकाऱ्यानं तक्रार दाखल केलेली आहे. खरं तर मुळात प्रमोद कोंढरे यांच्यावर एका महिला पोलीस निरीक्षकानं विनयभंग केल्याचा ठपका ठेवलाय. आता या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. हे प्रकरण नेमका कुठं कधी घडलं तेही सांगतो. आपले केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी दौऱ्यावर होते. बरोबर आठवलं तुम्हाला.
म्हणजे स्वतः रस्त्यांचे मंत्री पण पुण्याचाच दौरा यांना पुण्याच्याच रस्त्यांवर झालेल्या ट्रॅफिकमुळे रद्द करावा लागला, ती गोष्ट वेगळी. पण हे दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रमासाठी हे सगळे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार जमले होते. आता हे सगळं सोमवारी 23 जूनला घडलं. आता त्या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते शनिवार वाड्याजवळ जमले होते. आता त्या ठिकाणी भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने जे नुकतेच आमदार झालेले आहेत 5-6 महिन्यांपूर्वी, ते देखील उपस्थित होते. त्यामुळं आता हेमंत रासनेंना वाटलं चला जरा सगळ्यांना एकत्र आहोत तर आपण जरा चहा पण पिऊयात, म्हणून मग त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि बंदोबस्तासाठी असलेल्या सगळ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्रित केलं आणि त्या ठिकाणी एक अभिनंदन चहा म्हणून काहीतरी आहे, त्या ठिकाणी त्या दुकानावर चहा प्यायला नेलं. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ बघताय, समोर मी तुमच्या व्हिडिओ तो प्ले केलेला आहेच, एका विंडोमध्ये तुम्ही तो पाहताय. आता त्या ठिकाणी हे सगळे गेल्यानंतर तिथं दाटीवाटीनी गर्दी आपण सगळे बघतोय, मान्य आहे. पण समोर महिला आहे, आपण कुठं उभं राहिलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, हे पण देखील काही म्हणजे आता ही काही सांगण्यासारखी गोष्ट नाही ना, कॉमन सेन्स आहे. आता त्या ठिकाणी प्रमोद कोंढरे आणि त्या पोलीस अधिकारी महिला आपल्याला दिसत आहेत, अगदी जवळ आहेत एकमेकांच्या. आणि त्याच वेळी प्रमोद कोंढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला लज्जा उत्पन्न होईल असा बॅड टच केला. त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं ही गोष्ट आपल्या वरिष्ठांना सांगितली, अर्थातच अमितेश कुमार आपले पोलीस आयुक्त. नंतर त्या चहाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आणि मग तपासांती प्रमोद कोंढरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आता ओमकार कदम, थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये नेतो, परत मी प्रमोद कोंढरेंवर येतो. ओमकार कदम या व्यक्तीबद्दल गेल्या महिन्यांपासून आपण सगळेजण ऐकतोय. आता याच्या आधी यांच्यावर बऱ्याचशा काही तक्रारी आल्या होत्या, पण शेवटी कसं आहे, अनेक तक्रारी साठून मग एखादी तक्रार अशी घडते की ज्याच्यावर मग गुन्हा दाखल होतो. आता हे ओमकार कदम म्हणजे काय, तर भाजप कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष. यांचं काम काय, कामगारांचे प्रश्न सोडवायचे, त्यांना न्याय वगैरे मिळवून द्यायचा. पण यांनी काहीतरी भलतंच केलं, टोळक्या घोळक्यानं आपलं महापालिकेत घुसायचं, अधिकाऱ्यांना धमकवायचं आणि पालिकेत पडीक राहायचं, हे त्यांचं आवडीचं काम. एके दिवशी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याला धमकावणं या महाशयांना मात्र महागाच पडलं. या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्यानं थेट महिला आयोगाचं दार ठोठावलं. इकडे तिकडे त्यांनी बघितलंच नाही, थेट महिला आयोगाचं दार ठोठावलं. आणि हे महिला आयोगात प्रकरण पोहोचल्यानंतर पालिकेच्या पालिकेच्या आयुक्तांनी तर याही पलीकडे काम केलं. त्यांनी तर त्याच्यासाठी थेट पालिकेचं दारच बंद केलं. आता हे प्रकरण एवढ्यावर थांबलं का, नाही, हे प्रकरण पोलीस स्टेशनच्या दारात जाऊन पोहोचलं. आता तिथं गेल्यानंतर चौकशी झाली, तपास झाला आणि ओमकार कदम यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झाला. आता या प्रकरणामुळे कोर्टाचा दरवाजा उघडला गेलेला आहे. त्यामुळं हे सगळं जे काही आता आपण ऐकलं हे ओमकार कदम यांच्याविषयी ऐकलं. तर त्यांनी काय काय केलं होतं, महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नाहक बदनामी, शिवाय इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमानास्पद वक्तव्य करणं, संबंधित महिला अधिकाऱ्यांकडे कोणतंही काम नसताना त्यांचा वारंवार पाठलाग करणं, कार्यालयात जाऊन सर्वांसमोर अपमानजनक टिप्पणी करणं, बदनामी करणं, असे प्रकार ओमकार कदम सातत्यानं करत होते. शेवटी महिलेनं कंटाळून या त्रासापोटी महिला आयोगात तक्रार केली. आता प्रमोद कोंढरे जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं 23 तारखेचं, अर्थातच कालची 24 तारीख, आणि हा प्रकार जसा व्हायरल होत गेला, सगळीकडे पसरत गेला कानातून आणि त्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे, तेव्हा प्रमोद कोंढरेंनी एक पत्रक काढलं आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून पहिल्यांदा हे स्पष्ट केलं की माझ्यावर लावलेले आरोप मी फेटाळतोय. गैरसमजुतीमधून हा प्रकार घडल्याचा दावा त्यांनी या पत्रकात केला. चहा पिण्यासाठी मी गेलो होतो हे मान्य आहे.
त्या ठिकाणी एका शेड खाली आम्ही दाटीवाटीने उभे होतो हेही मान्य आहे. मात्र त्यावेळी त्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मागे जरी मी उभा होतो तरी देखील माझ्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा स्पर्श झालेला नाही असं त्यांनी पत्रकात म्हटलं. आता या घटनेनंतर प्रमोद कोंढरे यांनी काल रात्रीच आपल्या महामंत्री पदाचा म्हणजे शहर सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आणि जोपर्यंत या प्रकाराची चौकशी होत नाही तोपर्यंत मी या पदावर राहणार नसल्याचं त्यांनी सांगत मला पदमुक्त करा असं म्हटलं. अर्थात त्यावर पुण्याचे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपल्या टॉप न्यूज मराठीला पण प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की होय आम्ही त्यांचा राजीनामा मंजूर केलाय, मला पदमुक्त करा अशी त्यांची द्वारे त्यांनी मागणी केली होती. त्यानुसार आम्ही ती मागणी पूर्ण केलेली आहे. आता या प्रकरणात चौकशी होईल आणि ह्या अनावधानाने घटना घडली आहे का खरंच काही घडली आहे हे तपासात निष्पन्न होईल, कारण की यामध्ये फिर्यादी तक्रारदार स्वतः पोलीस अधिकारी आहेत असं देखील धीरज घाटे म्हणायला विसरले नाहीत. आता हे सगळं घडल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे चित्रा वाघ या विधान परिषदेच्या आमदार भाजपच्या याआधी देखील त्यांनी अशा अनेक प्रश्नांमध्ये आवाज उठवलेला आपण सगळ्यांनी पाहिलंय. आता संबंधित व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी यासाठी मी पाठपुरावा करणार आहे असं त्यांनी एक्स वर ट्विट केलं. आता त्यांनी पाठपुरावा करणार म्हटल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असतीलच, कारण की त्यांनी आतापर्यंत ज्यांच्या प्रकरणात पाठपुरावा केला त्यांचं पुढे काय झालं याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. त्यांच्याच सोबत त्यांच्याच सत्तेत जाऊन तीच मंडळी सत्ता उपभोगतायत. आता त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला. त्या अशा म्हणाल्या की भारतीय जनता पक्ष हा संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. कोणत्याही परिस्थितीत महिला सशक्ततेविरुद्ध मग तो आमच्या पक्षाचा का असेना असं कोणी वागला तर त्याला कधीही माफ केलं जाणार नाही. चला मान्य आहे. आता मला प्रश्न हा पडतो, प्रमोद कोंढरे यांच्यावर याआधी देखील गुन्हे दाखल आहेत हे तुम्ही मगाशीच ऐकलेलं आहे. एकूणच काय तर प्रमोद कोंढरे यांचा राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त केलं हे चांगलं झालं, याबद्दल काय वाद नाही. पण त्यांची पक्षातून हकालपट्टी का केली गेली नाही, का भाजपला जड गेलंय हे मात्र कळायला मार्ग नाहीये. आता याच्यावर माजी आमदार आणि आता नुकताच शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटात प्रवेश केलेले शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी देखील यावर पुण्यात नसताना बाहेरून प्रतिक्रिया दिलेली आहे की अशा व्यक्तीला पक्षानं बडतर्फ करायला पाहिजे, म्हणजे हकालपट्टी करायला पाहिजे, कारवाई करायला पाहिजे. तिकडं संगीता तिवारी काँग्रेसच्या ज्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्यांनी देखील याबद्दल आवाज उठवलेला आहे. इथे महिला सुरक्षित आहेत का नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आता हे एवढं सगळं जरी घडलं तरी मला जाता जाता मात्र आता एकच सवाल करायचा आणि तो सवाल असा आहे की भले चित्राताई म्हणाले असतील की आमचा पक्ष संविधान, कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे, तरी देखील तुमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी जी काही महिलांना वागणूक दिलेली आहे, त्यांचा जो काही अपमान केलेला आहे ते सगळं बघून तुम्ही जे म्हणताय तसं तरी काही वाटत नाही. उलट इथं मला एवढंच म्हणावंसं वाटतं की आता कोंढरे आधी कदम, महिलांशी गैरवर्तन हेच का परिवर्तन. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.